Co-powered by Techno. शिवसेनेचे प्रवक्ते सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केलेला आहे की भाजप त्यांना 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होतं आणि त्याबाबतची नेमकी भूमिका भाजपची काय होती आणि कोणकोणते नेते त्यामध्ये समाविष्ट होते याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत अंबादास दानवे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. सर, ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा 2.5 वर्ष मागे नेण्याचा जो प्रकार सुरू आहे आणि संजय शिरसाट ज्या पद्धतीनं म्हणतात की भाजप मुख्यमंत्रीपद देण्यास तयार झालं होतं पण ते स्वीकारलं नाही, आडमुठी भूमिका घेतली, त्यामुळेच आम्हाला उठाव करावा लागला, कसं पाहता याकडे? संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते का भाजपाचे मला माहिती नाही. भाजपाच्या प्रवक्त्यांनी जर बोलला असेल तर त्याला व्यवस्थित उत्तर मी दिलं असतं, पण तो संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते, तेव्हा त्यांना काय माहिती? भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यात काय चर्चा झाली त्यांना काय माहिती? त्या दोघांशिवाय चर्चा थोडी तिसऱ्यांना माहिती. आणि ठाकरे कधी खोटं बोलत नसतात तुमच्यासारखं, लक्षात ठेवा, एवढंच सांगतो. ते यापुढे जाऊन म्हणताय की गुलाबराव पाटील यांच्याकडे गिरीश महाजन यांनी फोन दिला होता आणि म्हटलं होतं की तुम्ही तरी तिथे जा आणि निदान आमचं बोलणं करून द्या. यानंतर एकनाथ शिंदे यांनी पण उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि म्हटलं होतं की भाजप मुख्यमंत्रीपद द्यायला तयार झालं, याबद्दल विचार करायला हवं. यावर उद्धव ठाकरेंनी असं म्हणाले, असं म्हणतात संजय शिरसाट, की तुला जायचं असेल तर तू जा, म्हणजे शिंदेंनाच तिथे जाण्याचा सल्ला दिला भाजपमध्ये. याला उत्तर कसं देणार? वाटतं या सगळ्या गोष्टी सांगोपांगी, कपोलकल्पित अपप्रचाराचा भाग आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीने शब्द तोडला म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे, या आम्ही तर काही नाकारत नाही. त्यामुळे आता हे कोण बाजार बुनगे 2-4 काय 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 सांगतात, याला मला असं वाटत नाही काही याला फार महत्त्व आहे. नक्कीच नरेटिव्ह सेट करण्याचा हा सगळा प्रयत्न असं वाटतं तुम्हाला? अरे, ठाकरे या नावाचं या महाराष्ट्रात ब्रँड आहे, त्यांचा शब्द या महाराष्ट्रात एक प्रमाण आहे. ठीक आहे, अशा आज उद्या सांगायचं आम्ही अजितदादाला कंटाळून गेलो, हिंदुत्व सोडलं म्हणून गेलो, असं झालं, आमचं हे झालं ते झालं. आता नवनवीन असे सांगणारे आम्ही नाही ना, हे तुम्हाला सांगावं लागतं, तुम्हाला करावं लागतं. त्यातले उद्धवजी ठाकरे साहेब नाही आणि आमची शिवसेना पण नाही. नक्कीच हरियाणातले जे कल सध्या हाती येत आहेत याकडे नेमकं कसं पाहता? कारण आता भाजप कार्यालयामध्ये सुद्धा जल्लोष साजरा केला जातोय. जनतेचा कौल आहे, तो स्वीकारला पाहिजे. भाजपला भेटला असेल, काँग्रेसला नसेल भेटला. काय आपण जशी ती कविता ना, क्या कमी राही गई देखो और सुधार करो. ठीक आहे, एखादा विजय भारतीय जनता पार्टीला मिळाला असेल म्हणून त्यात काय फार नाराज व्हायचं कारण आहे. लोकशाही आहे, जनतेनं जो दिलेला कौल आहे तो स्वीकारायचा. नक्कीच. आणि जम्मू काश्मीरबद्दल नेमकं काय वाटतं? कारण त्या ठिकाणी आपण पाहिलं की ओमर अब्दुल्ला असतील किंवा काँग्रेस असेल, त्यांना तिथे घवघवीत यश मिळालं, भाजप कुठेतरी मागे पडली. बिलकुल, भारतीय जनता पार्टीने सगळे प्रयत्न केले, 370 कलम आणलं, राज्याची विभागणी केली, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला लोकांनी मुळीच स्वीकारलेलं नाही. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस अलायन्सला लोकांनी स्वीकारलेलं आहे, त्याचंही आपण स्वागत केलं पाहिजे. 2 राज्याच्या निवडणुका झाल्या, आता महाराष्ट्र आणि झारखंडवरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आचारसंहिता लागेल असं तुम्हाला वाटतं की आचारसंहिता पुढे ढकलल्या जातील? काही पुढे मागे होणार नाही, वेळेवर सगळ्या गोष्टी होतील. कारण हे काही कोणाच्या हातात नसतं, ठरलेलं शेड्यूल असतं, ते 100% या आठवड्याभरात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हरियाणामध्ये जे निकाल आले, सुरुवातीला आपण पाहिलं की सुरुवातीचे जे 2 राऊंड होते त्यामध्ये काँग्रेस 60 जागांवरती दाखवत होतं, अचानक मागे पडली काँग्रेस. आणि आता बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत निवडणूक आयोगावर सुद्धा. यावर निवडणूक आयोगानं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की त्या ठिकाणी कुठलीही बायसपणा झालेला नाही आहे आणि अनबायसली सगळे निकाल जे आहेत, सगळे कल जे आहेत ते आम्ही जनतेसमोर ठेवले आहेत. सुरुवातीला आघाडी, नंतर पिछडी. समजा काही जागांची होऊ शकते, सगळ्याच जागांची कशी होऊ शकते याच्याविषयी शंका जनतेच्या मनात आणि सगळ्यांच्या मनात आहेच ना, ते असायला काही हरकत नाही. तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका लढता, त्यावेळी तुमच्या 10च्या 10 जागा येतात सिनेटमध्ये, त्यामुळे EVM बद्दल पुन्हा एकदा संभ्रम? जनतेच्या मनात शंका आहे ना, तर तो निर्णयच रद्द केला पाहिजे. आता बघा, सिनेटमध्ये बॅलेटवर निवडणुका झाल्या, सगळ्या जिंकल्या आम्ही. पदवीधर बॅलेटवर झाल्या, जिंकल्या. शिक्षक बॅलेटवर झाल्या, जिंकल्या.
त्याच्यामुळे एक जनतेच्या मनात एक शंका असेल. आता मोठ्या मोठ्या देशांनी सुद्धा ही सगळी पद्धती बंद केलेली आहे. पुन्हा बॅलेटवरची पेपरवरची निवडणूक सुरू केलेली आहे. जनतेला वाटतं तर तसं करायला काहीच हरकत नाही. म्हणजे विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या बॅलेटवर व्हाव्या यासाठी तुम्ही मागणी करणार आहात का किंवा तसे प्रयत्न करणार का? हे अशा मागणीला काही अर्थ नसतो. आता सिस्टीम ठरलेली आहे, त्या सिस्टीमने निवडणुका होतील. ते काय फक्त आपलं महाराष्ट्र किंवा फक्त झारखंड याच्यात वेगळे अशातला काही भाग नाही. देश पातळीवर ज्या सिस्टीम ठरलेले आहे ते आपल्याला फॉलो केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आज वज्र परिषद झाली, वज्र निर्धार परिषद, आणि या परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला. तुम्ही सुद्धा म्हटलं की प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे. मुख्यमंत्री असं म्हणत नाही, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणत नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या, त्यांनी जरी जाहीर केलं की चेहरा कोण असेल तरी देखील मी पूर्णपणे सहकार्य करणार. हे बघ, ते शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहे, आम्ही शिवसेना पक्षाचे शिवसैनिक आहे. जसं पक्षप्रमुखाचा अधिकार तसा शिवसैनिकाचा पण अधिकार आहे. आणि शिवसैनिकांना वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबच मुख्यमंत्री असावे. हा वाटतं आम्हाला, त्याला काय प्रॉब्लेम. आम्हाला 100% वाटतं. उद्धवजी ठाकरे साहेबांना वाटत असेल नाही तर नसेल, पण या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेबच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. आणि ते आम्ही वारंवार बोलतो आणि ते आम्ही करून सुद्धा दाखवू. नक्कीच. म्हणजे विधानसभेच्या ज्यावेळी निवडणुका लागतील, निकाल येतील, त्यावेळी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असतील असं तुम्ही ठासून सांगताय, आत्मविश्वासाने सांगताय? हो बिलकुल. जनता कोणाच्या मागे महाराष्ट्रात उभं राहावं. कोणी पण इथं एखाद्या व्यासपीठावर काय रस्त्यावर जाऊन उभं राहावं. लोकांना कोण वाटतं कोणाला विचारावं की मुख्यमंत्री कोण व्हावे वाटतात. येऊ द्या, बाकीच्या पक्षाचे किती नेते इच्छुक असतील, सगळे जे काही आमचे आला त्यांना येऊ द्या आणि उद्धवजींना समोर येऊ द्या. लोक कोणाला म्हणतात आपण बघूया. पण विरोधक असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेस हे मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ देणार नाही, वारंवार म्हणतात. हे कोण काय म्हणतं याच्यात जाण्यापेक्षा मला असं वाटतं जनता काय म्हणते सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीनं उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. तेव्हा असं आम्ही का म्हणावं की काँग्रेस राष्ट्रवादी उद्यानाने, ठीक आहे, काही धोरण असतील, काही पॉलिसी असतील, म्हणून काही गोष्टी होत असतील, त्याला काय एवढं फार काही त्याचा ताण घेण्याची आवश्यकता नाही असं मला स्पष्ट वाटतं. नक्की. धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.